गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलं तर छत्रपती शिवरायांविषयी किंवा जे कोणी महामानव आहेत त्यांच्याविषयी वेगवेगळी विधानं करणारे आणि वादग्रस्त विधानं करणाऱ्यांचं पेव फुटलेलं होतं। या सगळ्या विकृतींना चाप लागावा यासाठी नियम आणि कायदा आणण्याची मागणी सुद्धा केली जात होती। या संदर्भात आज अमित शहा किल्ले रायगडावरून काही बोलणार का हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। काही वेळापूर्वी ही दृश्य आपण बघतोय, किल्ले रायगडावरती कशा पद्धतीने शंखनाद करण्यात आला तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय। तर शिवरायांच्या 345व्या पुण्यतिथी दिनाच्या निमित्ताने किल्ले रायगडावरती होणारा हा कार्यक्रम आपण पाहतोय आणि या कार्यक्रमाची मोठी तयारी सोबतच अमित शहा यांच्या स्वागतासाठी एक वेगळी तयारी केली जाते। रायगडावरती ज्या पद्धतीने शंखनादासाठी हे सगळे जमलेत त्यांचा शंखनादाचा सराव सुरू होता तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय। दुसरीकडे शिवरायांचा जो पुतळा आहे रायगडावरचा त्याला आता फुलांनी सजवण्यात आलेलं आहे। तर एकीकडे रोपवेचे दृश्य आपण बघतोय जिथून अवघ्या काही मिनिटांमध्ये अमित शहा हे किल्ले रायगडावरती पोहोचतील आणि आज किल्ले रायगडावरती भरगच्च असा वेगवेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। अर्थातच 345व्या पुण्यतिथी दिनाच्या निमित्ताने हा विशेष कार्यक्रम होतोय आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज किल्ले रायगडावरती या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत। 2 दिवसांचा त्यांचा हा महाराष्ट्र दौरा आहे। आपण बघतोय शहांचं मिशन महाराष्ट्र केवळ हा दौरा नाही तर आज संध्याकाळी मुंबईमध्ये होणाऱ्या ज्या बैठका आहेत त्या बैठकांकडे सुद्धा लक्ष लागलंय। त्याआधी काल जेव्हा ते पुण्यात पोहोचले होते तेव्हा सुद्धा त्यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली होती। हे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कायमच त्यांच्या सोबत या दौऱ्यामध्ये असणार आहेत। तर साधारणपणे सर्वसामान्य लोक असतील किंवा शिवभक्त असतील हे सुद्धा मोठ्या संख्येने शिवरायांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अभिवादन करण्यासाठी रायगडावरती येत असतात आणि त्यापैकी साधारणपणे 4 ते 5 हजार शिवभक्त या ठिकाणी जमू शकतात। या पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं आहे। काही ठिकाणाची दृश्य आपण बघत होतो। सध्याची ही वेगवेगळी 3 दृश्य आपण पाहतोय। एकीकडे रोपवे, दुसरीकडे किल्ले रायगडावरचा शिवरायांचा पुतळा ज्याला सध्या फुलांच्या सगळ्या या पुष्पहारांनी सजवण्यात आलेला आहे। दुसरीकडे शंखनादाचा सराव सुरू होता तेव्हाची ही दृश्य। तर संपूर्ण हिरकणीवाडी असेल किंवा आसपासचा परिसर असेल, अर्थातच गृहमंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या येण्यामुळे या ठिकाणी तगडा असा पोलीस बंदोबस्त आहे आणि सुरक्षा व्यवस्था अत्यंत चोख आहे। गणेश मापरळकर आमचे प्रतिनिधी, पुन्हा एकदा आपण जाऊयात त्यांच्याकडे, अधिकची माहिती जाणून घेऊयात। गणेश, सध्याचा काय म्हणजे कुठपर्यंत अमित शहा हे पोहोचलेले आहेत आणि कसा असणार आहे पुढचा एकूण कार्यक्रम? यामिनी, आपण बघितलात तर नुकतंच 2 मिनिटांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या ठिकाणी रोपवे परिसरात दाखल झालेत आणि रोपवेच्या दिशेनं ते आता किल्ले रायगडाकडे निघालेले आहेत आणि संपूर्ण त्यांच्यासोबत आपण बघितलात तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा, त्याच्यानंतर मंत्री भरत गोगावले आणि इतर जो प्रशासकीय सगळा अधिकारी वर्ग आहे तो देखील त्यांच्यासोबत आता किल्ले रायगडच्या दिशेने रवाना झालेला आहे। नुकताच आता काही वेळातच ते किल्ले रायगडाकडे पोहोचतील। रोपवेमध्ये स्वतः बसलेले आहेत अमित शहा आणि आपण बघितलं तर ते आता किल्ले रायगडच्या दिशेने निघालेले आहेत आणि आता
संपूर्ण किल्ले रायगडावरील जो पुण्यतिथीचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी ते आता पोहोचणार आहेत. आपण बघितलं तर संपूर्ण या रोपवे परिसराला पोलिसांनी मोठा घेराव घातलेला आहे. कोणालाही या परिसरामध्ये फिरण्यासाठी या ठिकाणी परवानगी नसल्यामुळं संपूर्ण परिसरात आपण बघितली तर काही वेळापूर्वी शुकशुकाट पसरला होता. मोठा पोलीस बंदोबस्त संपूर्ण या रोपवे परिसराला पोलिसांनी घेराव घातला होता आणि केंद्रीय गृहमंत्री यांचा मोठा ताफा या ठिकाणी आता दाखल झाला आणि त्या दिशेनं आता ते किल्ले रायगडच्या दिशेनं स्वतः अमित शहा रोपवेमध्ये बसून निघालेले आहेत. यामिनी, अगदी गणेश, किती वेळाचा हा प्रवास आहे रोपवेचा आणि पुढचा कार्यक्रम नेमका कसा असणार आहे? यामिनी, आपण बघितलात तर रोपवे परिसर ते किल्ले रायगड असा हा 4 मिनिटाचा प्रवास आहे रोपवेमध्ये. आपण बघितलं तर एकूण 4 ट्रॉलींची ही रोपवे तयार करण्यात आलेली आहे आणि एका रोपवेच्या ट्रॉलीमध्ये 6 माणसं बसण्याची आसन व्यवस्था त्या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. अशा 4 ट्रॉलीमध्ये आपण बघितलात तर एकूण 24 माणसं एकाच वेळेत एका फेरीमध्ये जातात आणि एका फेरीमध्ये 24 माणसं येतात. अशा 2 रोपवे या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत. एक उतरण्यासाठी, एक खालून वर जाण्यासाठी. अशा पद्धतीचा एकूण 24 माणसांची आसन व्यवस्था असलेली ही रोपवे आहे आणि त्यांच्यासोबत संपूर्ण मंत्रिमंडळ या ठिकाणी गेलेलं आहे. आधी उर्वरित जे अधिकारी वर्ग आहेत ते रोपवे परिसरामध्ये आता प्रतीक्षेत राहिले आहेत. ते देखील आता वर गडावर मार्गस्थ होणार आहेत आणि त्याच्यानंतर मग अमित शहा यांना किल्ले रायगडच्या वरच्या रोपवे परिसरातून जे राज सदरेपर्यंत त्यांना त्या ठिकाणी घेऊन जाण्यात येणार आहे. ठीक आहे गणेश, एकूण जो कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाची साधारणपणे रूपरेषा कशी असेल? कारण आता आपण जी दृश्य दाखवतोय त्याच्यामध्ये शंखनाद सुद्धा होतो आहे. हे वेगवेगळे काय कार्यक्रम आहेत नेमके? यामिनी, आपण बघितलात तर या पुण्यतिथी सोहळ्याला मोठ्या पद्धतीनं जे इतर काही पारंपरिक आपण बघतो इतिहासकालीन ज्या काही शस्त्र असतील किंवा जे काही खेळ असतील, मर्दानी खेळ, ते देखील त्या ठिकाणी दाखवले जाणार आहेत. आणि अमित शहा स्वतः रोपवे परिसरामध्ये ज्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांना तुतारींचा जो शंखनाद आहे किंवा त्या पद्धतीचं जो हे आहे, इतर काही ढोल ताशे पथक आहेत वरती, त्यांच्या आवाजामध्ये किंवा त्या सहाय्यानं त्यांचं स्वागत करण्यात येणार आहे आणि तिथून मग किल्ले रायगडच्या पायरी मार्गानं त्यांना राजसदरेवर घेऊन जाण्यात येणार आहे आणि तिथे देखील त्यांचं मोठं आतिषबाजी करून त्या ठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे आणि त्यानंतर ते राजसदरेवर असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत आणि तिथून मग पालखी सोहळ्याची जी तयारी सुरू आहे ती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सगळे शिवभक्त त्या ठिकाणी गडावर दाखल झालेले आहेत. या शिवभक्तांच्या माध्यमातून हा पालखी सोहळा निघणार आहे आणि स्वतः पालखीला खांदा देऊन अमित शहा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी स्थळापर्यंत जाणार आहे. तिथून आपण जर तो अंतर बघितला तर जवळजवळ एक 500 ते 600 मीटर हा प्रवास असणार आहे. होळीचा माळ असणारा जो परिसर आहे तिथून हा सगळा सोहळा आहे, पालखी सोहळा, तो निघणार आहे. यामिनी, अगदी आपण बघतोय की किल्ले रायगडावरती आता शिवभक्तांना सुद्धा जायला संधी आहे, कारण तिथे कुठलीही बंदी करण्यात आलेली नाही आहे. साधारणपणे किती लोक किंवा किती शिवभक्त या ठिकाणी जमू शकतील, ज्यांची व्यवस्था होऊ शकेल, अशी व्यवस्था झाली आहे? यामिनी, आपण बघितलं तर 2 दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाकडून माहिती देण्यात आली होती की जवळजवळ 10 ते 12 शिवभक्त आहेत ते दाखल होणार आहेत. त्याची माहिती त्यांनी दिली होती आणि त्यानुसार कालपासूनच हे शिवभक्त आहेत ते किल्ले रायगडावर काही थांबलेले आहेत, काही सकाळी या ठिकाणी मार्गस्थ झालेले आहेत आणि आता काही वेळापूर्वी जो पायरीचा मार्ग आहे तो बंद करण्यात आला होता, तो देखील आता केंद्रीय गृहमंत्री रोपवेने गेल्यानंतर खुला करण्यात आला आणि त्यामुळे तिकडे जे अडकलेले जे काही शिवभक्त आहेत ते देखील आता पायरी मार्गाने किल्ले रायगडाकडे रवाना झालेले आहेत. असा एकूण 10 ते 12 हजार शिवभक्तांचा या ठिकाणी जो आहे प्रवेश तो त्या ठिकाणी असणार आहे आणि त्या ठिकाणी उपस्थित राहून या संपूर्ण पुण्यतिथीला अभिवादन करण्यासाठी शिवभक्त देखील या कार्यक्रमात सामील होणार आहेत. यामिनी, अगदी गणेश, धन्यवाद या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.